नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? समाधान तुकाराम गाठाळ. बरं. गाव कोणतं? काशीगाव. बरं. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. भालके परिवाराकडून वारंवार प्रचारक मालकांवर टीका करण्यात येत आहे. कालच पाठीमागच्या एका प्रभागामध्ये प्रचार फेरीच्या दरम्यान नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके यांनी प्रशांत मालकावर खूप अशी खालच्या स्तरावर जाऊन टीका केलेली आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? काय तुम्हाला वाटतं? मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, भालकेताईंनी जी टीका केली ही टीका सर्वप्रथम चुकीची आहे. कारण का तर प्रशांत मोठे मालक ज्या वेळेला मोठे मालकाने पंढरपूरचा विकास केला, तुम्ही मला सांगा, भारतदाना ज्या वेळेला 11 वर्ष आमदार होते, भारतदानाने पंढरपूरसाठी काय केलं? भारतदानाने पंढरपूरसाठी कुठला विकास केला ती त्यांनी सांगावं. फक्त सहानुभूती मिळवून जर अशी वक्तव्य करायचं तर ती चुकी केली. आणि आता आपला असेल पंढरपूरचा कॉरिडॉर. पंढरपूरचा कॉरिडॉर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जसा अयोध्या, आता मला सांगा, अयोध्येचं मंदिर पूर्ण झालं, विश्वेश्वराचं मंदिर पूर्ण झालं, तसं भाजपचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की पंढरपूरचा हा विकास झाला पाहिजे. पंढरपूर ही तीर्थक्षेत्र आहे. ब्रह्मांडनायक पांडुरंग जे आहे ही पूर्ण देशात राज्यात म्हणजे असं त्यांचं एवढं लौकिक आहे की कानाकोपऱ्यातनं भाविक येतात. त्याचा कुठेतरी विकास झाला पाहिजे. त्यासाठी ही ड्रीम प्रोजेक्ट आहे की ती फक्त मुख्यमंत्री फडणवीसांचं टार्गेट आहे की आपलाही विकास आहे, ही विकास झाला पाहिजे. त्यांचा आरोप आहे की 40 वर्ष तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही दिलेली आहे, सत्ता दिलेली आहे, जनतेची सत्ता दिलेली आहे, जनतेतून कधीही प्रचारक कुटुंब निवडून येऊ शकत नाही. त्याचबरोबर पंढरपूर शहरातील जनतेने 2012 साली सुद्धा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मोठ्या प्रमाणात निवडून दिलं होतं. याबाबत काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. तुम्ही मागचा इतिहास घ्या. तुम्ही जी म्हणताय 40 वर्ष निवडून मतदारसंघाचे आमदार होते, मोठ्या मालकाने एवढा विकास केला की तुम्ही मला सांगा, तुम्ही 11 वर्षात काय विकास केला? तुम्ही फक्त सहानुभूती मिळवली. तुम्ही फक्त कोणाचं बारसा असेल, कोणाचं जागरण गोंधळ असेल, कोणाचं लग्न कार्य असेल, एवढंच तुम्ही केलं. तुम्ही विकास कुठे केला? तुम्ही विकासच करू शकला नाही. त्यांच्या आरोपाचं तुम्ही कशा पद्धतीने खंडन करणार आहे? काय त्यांनी जे आरोप केलेले आहेत प्रचारक मालकांवर, जे प्रशांत मालकांवर आरोप केलेले आहेत त्यांनी की खूप म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या ज्या ओपन पेसमधल्या ज्या जागा आहेत, त्या ओपन पेसमधल्या जागा त्या आरक्षण केले आहेत. तुमच्या बगल बच्चे तिथं ठेकेदारी करतात, तुमची लोक तिथं आहेत सर्व नगरपालिकेमध्ये. परत पंढरपूरच्या निवडणुका लागण्यामागचं पण मोठं कारण त्यांनी सांगितलेलं आहे, न लागण्यामागचं कारण. याबाबतीत काय सांगतात? मला काय म्हणायचं आहे, ज्या वेळेला ही जे आरोप करते ही, आता ह्यांनी आरोप केलाय की पण मालकाचे बगलबच्चे नाही, ही जनता मतदार आहे. प्रत्येक मतदाराचं तिथं समजा कुणाचा दुकानचा ठेला असेल, कुणाचं दुकान असेल, हे मतदारच आहे, मालकाच्या बगलबच्च्याचं नाही. मालकाच्या बगलबच्च्याचं ही मतदारच आहे. ही ह्यांना फक्त सहानुभूती मिळवायची आणि असं प्रशांत मालकावर किंवा परिचारक कुटुंबावर चुकीचा आरोप करून कशी आपल्याला सहानुभूती मिळते, फक्त एवढंच बघायचं, एवढं यांचं ते आहे. ह्यांचा विकास म्हणजे काय ह्यांना माहितीच नाही. पंढरपूर शहरात कमळ फुलेल, नगराध्यक्ष 100% पंढरपूर शहरात ही कमळ फुलणार आहे. कारण का श्यामलताई शिरसट ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. किती मताधिक्याने निवडून येतील? किती लीड मिळेल? माझा अंदाज आहे 5 ते 10 हजार मतांना श्यामलताई निवडून येणार. काय पंढरपूर शहरातील जनतेला नगरपालिका निवडणुकीबद्दल काय आव्हान असेल तुमचं? काय आव्हान करतात? प्रणिता भालके यांनी काल अशी टीका केलेली आहे की प्रचारक मालक हे जनतेतून कधीही निवडून येत नाहीत. याबाबत काय मत आहे तुमचं? मला काय म्हणायचं, ह्यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा. का तर मला सांगा, मी कासेगावचा आहे. आमच्या कासेगाव गटातून भगीरथ भालके हे जिल्हा परिषदला उभा राहिले होते. स्वतः भगीरथ भालके हे जिल्हा परिषदला निवडून आले नाही. त्यांना जनतेनं नाकारलं. नंतर आमदारकी दोन आमदारक्या भगीरथ भालके स्वतः उभा राहिले. त्यांना जनतेनं नाकारलं नाही.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत त्यांना जनतेने नाकारला नाही. मला सांगा, तुम्हाला जनता नाकारते तर तुम्ही परिचारकावर कसा आरोप करू शकता की जनतेने निवडून येऊ शकत नाही? अहो, तुम्हाला नाकारले मुळात, म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्ही जनतेने निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही परिचारकावर आरोप करताय जनतेतून निवडून येऊ शकत नाही. आधी तुमच्या पायाखालच बघा काय चाललंय. तुम्ही जनतेने निवडून येऊ शकत नाही. जिल्हा परिषद असेल, 2 आमदारकी असेल, विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल, ह्यातून तुम्ही निवडून आला नाही. ह्यात तुम्हाला जनतेनं तुमची जागा दाखवली आहे. तुमची जागा कुठं आहे की, आणि तुम्ही सरळ आरोप करत चाललाय की परिचारक निवडून येत नाही. म्हणजे जनता काय एवढी दुर्गुळी नाही. जनता म्हणजे तरी म्हणजे आहे, जनतेला सुद्धा माहीत आहे की कोण विकास करणार आहे आणि कोण अधोगतीला नेणार आहे. तुम्ही मला सांगा, जिल्हा परिषदला निवडून आला, तुम्ही डायरेक्ट आमदारकीला तुम्ही ओपन झाला, आमदारकीला पडला, दुसऱ्या आमदारकीला तुम्ही सहकारी निवडणुकीच्या मतदानात चर्चेत आला आणि परत तुम्ही गायब झाला आणि आता नगरपालिकेच्या मतदानात तुम्ही समोर आलाय. म्हणजे तुम्ही नॉट रिचेबल राहणार आणि तुम्ही परिचारकावर आरोप करणार, जनतेने निवडून येत नाही. आणि तुम्ही बघा, तुम्ही स्वतः तुम्हाला जनतेनं नाकारलंय तर तुम्ही दुसऱ्या कशाला आरोप करता? पंढरपूर शहरातील नागरिकांना काय आवाहन करताल मतदानाबाबत? पंढरपूर शहरातील नागरिकांना माझं एकच आव्हान आहे, भाजप हा विकसित म्हणजे आपला पक्ष आहे. कारण का मला सांगा, सोलापूर जिल्ह्यात 2 अशी देवस्थान आहेत, पंढरपूर आणि अक्कलकोट. बाकीच्या खेडेगावात, बाकीच्या तालुक्याचा एवढा विकास झालेला नाही. पंढरपूर ब्रह्मनायक पांडुरंगाला प्रत्येक 4 वारेला दक्षिण काशी मानली जाते महाराष्ट्रातली, म्हणजे भारतातली. आणि ह्याला एवढा निधी येतोय, त्या निधीतून एवढा विकास होतोय की आपण भाग्यवान समजलं पाहिजे. कारण का वर केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे आणि त्यांच्या मार्फत आपला निधी येतोय. तर मला सांगा, वर जर विरोधी पक्ष असता तर आपला निधी आला असता का? नाही. त्यामुळे आपण भाग्यवान आहे. त्यामुळे माझ्या पंढरपुरातील नागरिकांना एकच आव्हान आहे की आपल्या कमळाच्या चिन्हावर श्यामलताई लक्ष्मण सिरसट त्या उभा आहे, त्यांना भरघोस मतानं निवडून द्या, तरच आपल्या पंढरपूरचा विकास होईल. आता सुद्धा तुम्ही बघा, प्रत्येक पंढरपूरच्या आसपास भाजपशिवाय पर्याय नाही. त्यामुळं सर्वांनी माझे एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही कमळाच्या चिन्हावर मत करून श्यामलताई सिरसट यांना विजयी करा. एवढंच मी या मार्फत बोलू शकेन. मला काय म्हणायला माहिती आहे का, जर पंढरपूरचा विकास पाहिजे असेल तर पंढरपुरातील असणारे आता एक तर बिनविरोध नगरसेवक झालेला आहे आपलं राहिलं 35 नगरसेवक प्लस नगराध्यक्ष श्यामलताई. तर फक्त पंढरपूर या नागरिकांना मतदारांना माझं एकच आव्हान आहे, पंढरपूरचा विकास हवा असेल, पंढरपूर आपलं जर नकाशावर दाखवायचं असेल तर सर्व 35 उमेदवार व श्यामलताई यांना निवडून देऊन त्यांच्या पुढील कमळाच्या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून देऊन आपल्या पंढरपूरचा विकास कसा होईल एवढंच आपण बघितलं पाहिजे.